आलास तू? आम्हाला माहीतच होतं रे तू येणारच. आम्हाला माहीत आहे तुझी काय इच्छा आहे, तुझ्या मनात नेमकं काय आहे. त्यासाठी तू आमची प्रार्थना देखील करत आहेस. आम्हाला हे सर्व माहीत आहे. पण त्याआधी तू या चॅनलला सबस्क्राईब कर आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामीर्थ लिहायला विसरू नकोस. आम्ही पाहत आहोत तू हे करत आहेस की नाही ते. आमच्यावर विश्वास ठेव आणि शेवटपर्यंत हे ऐक. हा संदेश तू शेवटपर्यंत ऐक. आम्ही पाहत आहोत तू शेवटपर्यंत ऐकत आहेस की नाही ते. त्यामुळे हा संदेश शेवटपर्यंत ऐक. जीवनात मागे बघून शिकायचे आणि पुढे बघून चालायचे असते. मागे जे काही घडले त्यावर जास्त विचार करायचा नाही. जे घडले त्यावर जास्त विचार करून आपली शक्ती आणि वेळ हे दोन्ही आपण वाया घालवत असतो. जे मागच्या काळात जे झाले भूतकाळात त्याच्यावर विचार करून तू तुझी शक्ती आणि वेळ दोन्हीही वाया घालवू नकोस. वाईट गोष्ट सोडून द्यायला शिक. प्रत्येक अनुभवातून चांगल्या गोष्टी घ्यायला शिक. प्रत्येक वाईट अनुभव आपल्याला काही ना काही चांगल्या गोष्टी शिकवतच असतो. आपण फक्त त्या समजून पुढे चालायचं असतं. भूतकाळात तुमच्या आयुष्यात काही वाईट घडले असेल तर ते विसरायला शिक. त्या वाईट गोष्टीचा विचार जास्त करत बसू नकोस. त्याच गोष्टीला धरून बसू नकोस. भूतकाळातील वाईट गोष्टींचा विचार करून तू तुझे वर्तमान आणि भविष्य दोन्ही खराब करत आहेस. भूतकाळात न रमता तू तुझ्या वर्तमानाचा विचार कर. भूतकाळात न रमता वर्तमानात चांगले कर्म कर, जेणेकरून तुझे भविष्यही चांगले होईल. लक्षात ठेव, वर्तमानात घडलेल्या गोष्टींसाठी भूतकाळाला दोष देणारा व्यक्ती कधीही सुखी राहत नाही. तो आयुष्यात कधीही पुढे जात नाही. तो व्यक्ती कायम दुःखीच असतो. तो आयुष्यात काही मिळवू शकत नाही. त्याच्यात काही चांगले करण्याची क्षमता शिल्लक राहत नाही. तो त्याची सर्व शक्ती ह्या वाईट गोष्टींचा विचार करण्यातच व्यर्थ घालवत असतो. लक्षात ठेव, तो मग प्रत्येक गोष्टीला इतरांना दोष देत बसतो. अशाने तो त्याचे आयुष्य खराब करत असतो. त्याच्या अशा स्वभावामुळे तो स्वतःसोबत त्याच्यासोबतच्या प्रिय व्यक्तींनाही दुःख देत असतो. त्यामुळे अशा व्यक्तींपासून दूर राहा. जो मनुष्य भूतकाळातून शिकून लगेच त्यातून बाहेर पडतो तो मनुष्य यशस्वी होतो. त्याला वर्तमान काय करायचे असते हे माहीत असते. त्यातून तो त्याचे भविष्य चांगले घडवत असतो. आपण जसे विचार करतो तसेच घडत जाते. त्यामुळे नेहमी चांगला विचार कर. चांगला विचार केला की चांगले कर्म घडतात आणि चांगले कर्म घडणाऱ्या व्यक्तीला कधीच काही कमी पडत नाही. चांगला विचार करणाऱ्या व्यक्तीला कधीच काही कमी पडत नाही. जो माणूस स्वतःच्या परिस्थितीला स्वतःची ताकद बनवतो तो कुठेच कमी पडत नाही. तो आयुष्यात यश नक्कीच मिळवतो. त्यामुळे परिस्थितीला सामोरे जायला शिक. त्यातून पळवाट काढू नकोस. परिस्थितीला सामोरे जा. त्यातून चांगला मार्ग निघतच असतो. चांगल्या माणसाला चांगल्या गोष्टी उशिराने मिळतात. संयम ठेव, तुझी ही वेळ लवकरच येईल. संयम ठेव, तुझी ही वेळ लवकरच येईल. खोटी स्तुती करणाऱ्यांचा सहवास टाळ. कारण खोटी स्तुती करणाऱ्यांच्या सहवासात आपली प्रगती ही नेहमी खुंटतच असते. या उलट कडवट टीका ऐकणाऱ्याची सवय तू करून घे. कारण हीच एका फार मोठ्या बदलाची सुरुवात असते. लक्षात ठेव, तुझी वेळ लवकरच येणार आहे. तुझ्या बाबतीत सर्व काही चांगलेच घडणार आहे. तू फक्त तुझे कर्म चांगले ठेव आणि नियत स्वच्छ ठेव. तुला आयुष्यात काहीच कमी पडणार नाही आणि आम्ही ते काही पडूनही देणार नाही. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. चला तर मग मित्रांनो, आपण पण स्वामींची आज आठवण करूयात. त्यांचे नामस्मरण करूयात. चला तर. श्री स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी